नमस्कार. लहान मुलांच्या आयुष्यात रंगांचं महत्त्व खरंच खूप वेगळं आहे. रंग ओळखायला शिकणं हा त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या विकासातला एक इतका महत्त्वाचा टप्पा आहे, जो त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाला समजून घ्यायला खूप मदत करतो. पण मग एक प्रश्न येतो की मुलांना रंग शिकवणं म्हणजे फक्त लाल, पिवळा, निळा अशी नावं पाठ करायला लावणं आहे का? तर उत्तर आहे नाही. हे इतकं सोपं नाहीये. ही प्रक्रिया त्यापेक्षा खूप खोलवर जाणारी आहे. यात रंगांमधला फरक ओळखणं, त्यांच्या वेगवेगळ्या छटा समजून घेणं आणि हो, रंग एकत्र मिसळल्यावर काय जादू होते हे शोधणं या सगळ्याचा समावेश असतो. खरं तर हा एक संपूर्ण विकासाचा प्रवास आहे असं आपण म्हणू शकतो. याची सुरुवात होते रंग ओळखण्यापासून, मग हळूहळू मुलं त्या रंगांचा शोध घेऊ लागतात आणि शेवटी तर ती स्वतःच कलाकार बनून त्या रंगांचा वापर करून काहीतरी नवीन तयार करतात. चला तर मग आपण या प्रवासाचा एक रोडमॅपच बघूया. साधारणपणे 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी प्रत्येक वयोगटात मुख्य उद्देश काय असतो, शिक्षकाची भूमिका कशी बदलते आणि मुलांचा सहभाग कसा वाढतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. हा प्रवास ओळखणाऱ्यापासून संशोधक आणि शेवटी कलाकारापर्यंत कसा घडतो ते आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, जो आहे 3 ते 4 वयोगटासाठी. या टप्प्यात आपला सगळा भर असतो तो मूळ रंग ओळखण्यावर, म्हणजेच लाल, पिवळा आणि निळा. इथे शिक्षकाचा संवाद किती महत्वाचा आहे बघा. किती सोप्या आणि सुंदर पद्धतीने रंगाची ओळख करून दिली जाते. हा आहे लाल रंग. सफरचंद पण लाल असतं ना. असं जेव्हा एखाद्या ओळखीच्या वस्तूचं उदाहरण दिलं जातं, तेव्हा मुलं रंग आणि वस्तू यांच्यात अगदी सहज संबंध जोडू शकतात. आणि हो, शिकण्याची प्रक्रिया मजेशीर करायची असेल तर खेळासारखं दुसरं माध्यम नाही. पळापळा थांबा हा असाच एक खेळ आहे, जो रंगांची ओळख अगदी पक्की करायला मदत करतो. या खेळाचे नियम किती सोपे आहेत बघा. मुलं पळतात, थांबतात आणि सांगितलेल्या रंगाची वस्तू शोधतात. या शारीरिक हालचालीमुळे काय होतं, तर रंगांची ओळख त्यांच्या मनात अगदी पक्की बसते. शिकण्याचा हा एक अतिशय प्रभावी आणि तितकाच मजेशीर मार्ग आहे. आणि हे सगळं फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही घरी सुद्धा पालक रंग दिवस साजरा करू शकतात. यामुळे मुलं त्यांच्या रोजच्या आयुष्यात रंगांना ओळखायला शिकतात. जसं की पिवळ्या दिवशी पिवळे कपडे घालणं किंवा डब्यात पिवळं फळ नेणं. पहिला टप्पा तर झाला. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. 4 ते 5 वयोगटात मुलं आता संशोधक बनतात. इथे आपलं लक्ष रंग एकत्र मिसळण्यावर आणि त्यांच्या वेगवेगळ्या छटा समजून घेण्यावर केंद्रित होतं. इथे पण बघा, शिक्षकाचा संवाद किती हुशारीचा आहे. जादू हा एकच शब्द मुलांमध्ये जी उत्सुकता निर्माण करतो ना, ती कमाल आहे. त्यामुळे रंग मिसळण्याची ही सगळी प्रक्रिया त्यांच्यासाठी एखाद्या जादुई प्रयोगासारखीच होते. कृती तर अगदी सोपी आहे. पिवळा आणि निळा रंग एकत्र केल्यावर हिरवा रंग तयार होतो. हे जेव्हा मुलं प्रत्यक्ष पाहतात तेव्हा त्यांना मिश्र रंगांची संकल्पना अगदी सहज समजते. हा त्यांच्यासाठी एक युरेका मोमेंट असतो, नाही का? आता रंगांच्या छटा ह्या कशा समजावून सांगायच्या, त्यासाठी निसर्गापेक्षा उत्तम शिक्षक कोण असू शकतो, बरोबर? फिकट आणि गडद हिरवी पानं एकत्र दाखवली की फिकट आणि गडद या शब्दांमधला फरक मुलांना लगेच समजतो. घरी सुद्धा ही शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवता येते. भाजीची टोपली हा खेळ त्यासाठी एकदम मस्त आहे. भाज्या निवडता निवडता मुलं रंगांच्या छटा प्रत्यक्ष अनुभवतात आणि आपोआप शिकतात. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात क्रिएटिव्ह टप्प्यावर. 5 ते 6 वयोगटातील कलाकार. या टप्प्यात मुलं रंगांबद्दलचं आपलं ज्ञान वापरून स्वतःची निर्मिती करायला शिकतात. या टप्प्यावर ना प्रश्न विचारण्याची पद्धतच बदलते. आता मुलांना त्यांचे विचार मांडायला, त्यांचं निरीक्षण सांगायला प्रोत्साहन दिलं जातं. तुझा आवडता रंग कोणता किंवा आकाशाचा रंग कोणता असतो, अशी प्रश्न त्यांना विचार करायला लावतात. चित्रकला तर मुलांना आवडतेच, पण खरा महत्वाचा मुद्दा काय माहितीये? चित्र पूर्ण झाल्यावर त्यांना तू सूर्य पिवळा का काढलास असे का विचारणारे प्रश्न विचारणं. यामुळे रंग आणि वस्तू यांच्यातला संबंध त्यांच्या मनात आणखी पक्का होतो. आणि ही शेवटची घरगुती कृती मुलांना थेट निसर्गाच्या कुशीत घेऊन जाते. बागेत फिरताना वेगवेगळ्या रंगांची फुलं आणि पानं गोळा करणं हा त्यांच्यासाठी एक खूप आनंददायक अनुभव असतो आणि त्यातून ते रंगांना त्यांच्या नैसर्गिक स्रोतांशी जोडायला शिकतात.
चला तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? प्रत्येक वयोगटातील मुख्य अध्ययन टप्प्यांचा एक थोडक्यात आढावा घेऊया. हे बघा, या सारांशामुळे आपल्याला प्रत्येक वयोगटाकडून काय अपेक्षा ठेवायची हे अगदी स्पष्ट होतं. 3 ते 4 वर्षांची मुलं मूळ रंग ओळखतात, 4 ते 5 वर्षांची मुलं रंगांच्या छटांमधला फरक ओळखायला लागतात आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर 2 रंग मिसळल्यावर कोणता नवीन रंग तयार होईल याचा अंदाजही लावू शकतात. म्हणजे हा एक असा विकास आहे जो आपल्याला स्पष्ट दिसतो आणि मोजताही येतो. तर मग या माहितीनंतर आता विचार करण्याची वेळ आहे. मुलांच्या रंगांच्या या अद्भुत प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी कोणता नवीन खेळ किंवा कोणती नवीन कृती करून पाहता येईल?